नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, मी आता इथं मार्केटमध्ये आलो आहे, मासे घ्यायला आलो आहे. चला आज रविवार आहे म्हटलं, मासे काय चिकन वगैरे घेऊया म्हटलं. चिकन भेटेल किंवा मासे भेटतात का नाही बघतो. मासे, चला तुम्हाला फिश मार्केट दाखवतो मी. हे आमचं मडचं फिश मार्केट आहे. तुम्हाला तर म्हणजे याच्या आधी पण मी व्हिडिओ बनवला जे. आता बघू कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे आहेत. हे बघा, बांगडे वगैरे, सुरमई आहे, ते पापलेट वगैरे मासे आहेत. आणि महाग पण तेवढे तर मित्रांनो, असं नाही की स्वस्त आहेत बाबा, महाग पण तेवढे आहेत. 300चे 400चे असे मासे आहेत डायरेक्ट. ते बांगडे 120 110ला 5 बांगडे भेटतात ते. हे बघा असे बांगडे आहेत ते, म्हणजे मस्त चांगले आहेत, तसं काय नाही, घेऊ शकतात. पण मला ते काय फ्रेश वगैरे वाटत नाही आहे, त्याच्यासाठी मी काही घेत नाही. म्हटलं जाऊ दे, आपण मासे काय घेऊया नको, म्हटलं चिकनच घेऊया म्हटलं. आपलं आज रविवार पण होता, त्यासाठी आपण चिकनच घेऊन जाऊया. तेव्हा मस्त फ्रेश, बाकीच्या ठिकाणी काही फ्रेश मासे वाटले, काही ते कोळंबी वगैरे ते फ्रेश वाटली मला. म्हटलं कोळंबी तर खायची नाही आपल्याला, जाऊ द्या म्हटलं, मासे नको घेऊया, आपण चिकनच घेऊया. चला आता जातो आहे घरी जाता जाता समोर तुम्हाला तर बीच वगैरे तर माहितीच आहे. इकडे लग्न चालू आहे उजव्या साईडला. ते बोनावेंचर स्कूल आहे ही, म्हणजे या स्कूल जी इथं जर लग्न राहिलं ना, या स्कूलला डायरेक्ट सुट्टी देऊन देतात. असं आहे इथं, म्हणजे आज रविवार आहे तर सुट्टी असतेच, पण जर मंगळवार बुधवारी पण जर लग्न राहिलं ना, या स्कूलला डायरेक्ट सुट्टी देऊन देतात. आता त्रिशूला आपण स्कूलमध्ये टाकायचा विचार चालू आहे. बघू आता, तिचं 3 वर्ष कंप्लीट झाले ना, मग तिला पण स्कूलमध्ये टाकायचं आहे. आता इकडे रस्त्याचे नारी कामं चालू आहेत, आज चर्च वगैरे, इकडे पण शूटिंग वगैरे भरपूर चालू असतात. चला मित्रांनो, आलो घरी. तुम्हाला ते फिश मार्केट वगैरे दाखवलं मी. रोटी नाही देते हे, ते असं फेकू नको ना काहीतरी. काय पाहिजे? पीठ पाहिजे, दे काहीतरी, त्याला पीठ दे. काय बनवते काहीतरी जेवणाला? चिकन बनवते. कुठलं बनवणार? आपला काळ्या मसाल्याची की ते ग्रेव्ही आलं? तर तेच मित्रांनो, आज रविवार होतात, चला म्हटलं चिकन वगैरे घेऊया. म्हटलं तुम्हाला ते मासे वगैरे दाखवले तेच मी, पण ते मासे वगैरे काय चांगले फ्रेश वाटत नव्हते मला. म्हटलं जाऊ दे, काय मासे वगैरे नको. तिथं गर्दी पण भरपूर होती. दाखव, हे काय पुरणपोळी बनवते? चपात्या मस्त असे गोल बनवू ना. मग तो असं ए यार, हिला गोल बनवून देतं काहीतरी, हिला एक पीठ गोल बनवून देतात. काय? चिकन मांडा. अच्छा, भात बनवला का? हा बघा, इथं भात टाकलाय वाटतं हिने. भाई गरम आहे. काहीतरी ते मासे बघितलेत मी, म्हटलं ते बांगडे वगैरे घेऊया म्हटलं. असे काय ते फ्रेश वाटत नव्हते. ते 1-2 दिवसात ते फ्रीजमध्ये ठेवलेले असतात ना, ते वाटत होते. नाही तर आपले बांगडे आणणार होतो, नाहीतर मी. कुठला मसाला? ते सुरतवरनं आणलायस तू तो? अच्छा, चालेल, बनव ना. मग काय आपलं हे साधंच बनवणार, लालवाला. आणि ते बघ, ते तू कुठला काळा मसाला सांगितला होता ना, तो आणलाय. अच्छा, गायत्री संध्याकाळी डॉक्टरकडे जायलाच लागेल मला. हा मग बंद आहे ना? अरे यार, मग याच्या इथं खालीच जायला लागेल, खालच्या डॉक्टरकडे. ठीक आहे मित्रांनो, चला गायत्री जेवण वगैरे बनवते. मार्केटला गेलो होतो, म्हटलं चला तुम्हाला फिश मार्केट वगैरे दाखवतो म्हटलं मी. तुम्ही तर ते फिश मार्केट आमचं मडचं बघितलंच. ठीक आहे, चला बाकीचे व्हिडिओ आपले संध्याकाळी अपलोड होणारच आहे. मी आता आपलं म्हणजे ते फिश मार्केट मच्छी घ्यायला गेलो होतो, तर चला म्हटलं व्हिडिओ बनवूया म्हटलं आपण. चल बाय बाय गायत्री, इकडे तर बघ. बाय बाय. चला मित्रांनो, बाय बाय. हे बघा, त्रिशू पण रोटी बनवते. बाय बाय कर त्रिशू. बाय बाय. बापरे, चपाती बनवते तू? हा, बनव चपाती. कशी बनवते? बनव. गायत्री लाईट चालू कर जरा. त्रिशू नाही ना, मस्त चपाती बनवते ना ती. बनव त्रिशू. कशी बनवते तू चपाती? ती बघा, ती चपाती बनवते, तिच्या मम्मीने शिकवली ना तिला. ते बापरे, पीठ पण टाकलं तू. हे बघा, ही चपाती बनवते. हा, बनव. हे काय एवढी भारी मस्त गोल तर बनवली? दाखव इकडं, दाखव इकडे. हा मग, किती मस्त गोल चपाती बनवली तू. येते ना तुला चपाती बनवता? हा मग गायत्री, आता तू नको चपाती बनवत जा, तिला चपाती बनवायला लावत जा आता. हा, ती बघ किती मस्त चपाती बनवली तिने. पुरणपोळी बनवताय? हा, गायत्री तू मोठी आहे, ती लहान पोरगी आहे, तिला सांगते तू अशी चपाती बनवायची म्हणे. मग एवढी मस्त चपाती तर बनवली आहे.
पण एवढ्या मोठ्या का बनवते छोट्या छोट्या बनव ना मस्त. हे माणूस तो 2च चपाती खायला शांत बसून जाईल. मांडा मग ते पुरणपोळीचं बनवायचं ते खापर लई येऊ ना, मग त्या खापर मग बनावं ना तुले. हा नाही तुले बनवणार रास मग त्या खापरवर बनावं ना तू. तू कढईवर बनवशील. काय कढईवर बनाया? त्या कढईवरती बनवल्यात. मग कढईवरती कोण चपात्या बनवणार का काहीतरी? म्हणजे ते कढई अशी उलटी देऊन दिली ती. काय आलं? कडक नाही बनवत चपाती. हा चालेल, तू नरमवाली चपाती बनव. हा कढईवरती तू तव्यावरती टाका तरीची चपाती. काहीतरी बराच टाइम आहे, आता 11 11:30 झाले. 1-2 वाजता पण जेवण भेटलं ना तरी चालेल, पण आरामात बनव आणि व्यवस्थित बनव तुझ्या पद्धतीने. हा असं म्हणजे कसं बनवशील? साधं सिंपल बनवशील? हा चालेल, बनव साधं सिंपलच बनव. हे बघा ही त्रिशू, तिचं मध्ये मध्ये काय चालू असतं, तू चपाती बनवते ना. पुरणपोळी बनवून झाली तुझी? ती बघ गायत्री, तिने मस्त पुरणपोळी बनवली बघ. वाव त्रिशूने पुरणपोळी बनवली. आता कोण खाणार पुरणपोळी? तू खाणार? मला नाही देणार? देणार ना? हा गुड गर्ल, मला पण देणार आहे ती चपाती. नाही यार, मासे भेटायला पाहिजे होतात गायत्री, मासे मस्त लागतात. पण ते हे असे कुठले मांडे आहेत गायत्री? तू चपात्या बनवायला सांगितलं ना तुला मी, हे असे मांडे असे. ए यार तू सगळे चव बिघडून देशील यार. तू जसं रेग्युलर बनवून द्या तसं जेवण बनवत जा ना गायत्री. माझ्या गड्या करून का ठेवल्यात? माझ्या गोल गोलच ठेवायच्या ना, जे रेग्युलर ठेवते तशा. त्याचे काट आहेत ना कडक होऊन जातात. कशा? साईडचे काट कडक होऊन जातात. हा का? गायत्री दे तिला आता, गोल बनवून दे तिला. मित्रांनो मला एक सांगा, जे आपलं रेग्युलर जेवण बनवायची पद्धत असते तीच ठेवायची ना. नवीन नवीन काय काही ना काही कशाला आणायचं बरं? ती बघ ती रडते बघते त्रिशू. आणि दे इकडं, तिने बघा सगळं ते पीठ मोडून टाकलं तिने. ये दे इकडं, एक घे गायत्री, तिला गोल बनवून दे. हे घे, तिला गोल गोल बनवून देतो तिला. तिथं लग्न आहे गायत्री स्कूलमध्ये जेवायला, आणि तू इथं काय बनवते? जेवणच बनवते ना. हा अरे म्हटलं लग्न आहे भाऊ तिथं, असं म्हटलं. कारण की ते त्रिशूला आपण त्या स्कूलमध्ये नको टाकूया गायत्री. तिथं नुसते त्या ग्राउंडवरती लग्नच होत असतात. तिथं कसं आहे, त्या ग्राउंड मध्ये जर लग्न राहिलं ना त्या स्कूलला सुट्टी देऊन देतात ते. काय चांगलं आहे. काय छोटीशी बनवली? हा चालेल, बनवतो छोटीशी चपाती. मग आपले जिग्गू जाते ना त्या स्कूलमध्ये त्रिशूला पाठवू आपण. हा कशाला सुट्ट्या पाहिजे होतात तिथं महिन्यात ना काहीतरी. तिथं शनिवार रविवार तर सोडूनच ते असे मध्ये मध्ये सुट्ट्या असतात. जेव्हा लग्न राहिलं सुट्टी, त्या ख्रिश्चन लोकांचा काय कार्यक्रम राहिला सुट्टी. माझ्या स्कूलमध्ये कशाला पाठवायचं मग? नाही 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 नाही, एवढ्या सुट्ट्या कशाला पाहिजे? शनिवार रविवारची एक सुट्टी ठीक आहे, अशाने मुलं गाडशी होऊन जातील ना गायत्री. पण त्रिशू आता 2.5 वर्षाची, मग तिला किती वर्षामध्ये टाकायचं स्कूलमध्ये? 3 कंप्लीट पाहिजेत ना. मग ठीक आहे, आपण जिग्गूच्या स्कूलमध्ये टाकूया तिला 3. हा ठीक आहे, मग हिला पुढच्या वर्षी टाकायला लागेल का? एप्रिलमध्ये 3 कंप्लीट होतील ना तिचे. हा ठीक आहे, मग जूनमध्ये स्कूलमध्ये ऍडमिशन घ्यायला लागेल ना. नर्सरी ना? पण जरुरी का नर्सरी करायला लागते का गायत्री? मग काय तिला तर सगळं म्हणजे थोडंफार तरी येतच ना. नर्सरी म्हणजे काय गायत्री? नुसतं खेळाय कुदायचं असतं काय? हेच नर्सरी असते ना. हा अच्छा ठीक आहे चालेल, मग तिला नर्सरीमध्ये टाकून देऊ जून महिन्यामध्ये. मित्रांनो अजून टाइम आहे, म्हणजे ते त्रिशूला स्कूलमध्ये टाकायचं. त्याच्यावरती आपली व्हिडिओ येतच राहणार आहे. तुम्ही मित्रांनो प्लीज आम्हाला थोडं सपोर्ट करा. प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खूप हात जोडून विनंती आहे तुमची. हा खूप म्हणजे मी तुमचा हात जोडतो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आमची प्रत्येक व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड करतच राहतो. आमच्या रोजच्या जीवनाबद्दल मी व्हिडिओ अपलोड करतच राहतो. प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. चल बाय बाय कर गायत्री. पण
इकडे बघ ना. बाय 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 का दर्शो. बाय. लाईक करा, शेअर करा. बाय.